ओळखीचे सदस्य आहेत, तर ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे. आता मी 1:30 वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजून एक आज एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते असणारे, एकेकाळी राज्याचे मंत्री असणारे, विरोधी पक्षनेते असे अनेक पदं आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते मधुकरराव पिचड साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही आत्ता दुपारी जातो आहे आणि लगेचच त्या ठिकाणी येतो आहे. मी एक बरेच वर्ष मला वाटतं त्यांच्या 7 टर्म झालेले आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघ अहिल्यानगरमध्ये जो आहे त्या भागाचं त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. एक आदिवासी समाजाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक सिनियर मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. भाजप शिवसेनेचं सरकार असताना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो, एकत्र काँग्रेस होती. ते विरोधी पक्षनेते म्हणून आमचे सभागृहात होते. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं होतं. आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण त्यावेळेस तसे नवे होतो, परंतु ते अनेकदा वेगवेगळ्यांना भाषणं करायला द्यायचे. असं एक व्यक्तिमत्व होतं. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कोणाचं काही चालत नाही. काल त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. मी ट्विट पण केलेलं होतं. मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वराला प्रार्थना करतो की ह्या दुःखातनं पुन्हा एक उभं राहण्याची त्यांना ताकद मिळो, अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना देखील करतो आणि त्यांना श्रद्धांजली पण अर्पण करतो.